आज झणझणीत मसालेदार वांगं बनवणार आहे। तर वांगी आधी मी कापून घेतलेलं आहे, त्याला मसाला तयार करून घेतलेला आहे। मसाल्यामध्ये फक्त शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि लाल तिखट तेवढंच घालून घेतलेलं आहे। बघू शकता इथं असं आपण वांगी चिरून घेऊन त्याच्यामध्ये पूर्ण मसाला लावून घ्यायचा। त्याच्यानंतर आपलं कापलेलं टमाटो घ्यायचं, अद्रक लसूण पेस्ट करून घ्यायची, आलं लसूण चिचून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण कढईमध्ये तेल ठेवायचं आहे फोडणी द्यायसाठी। 2-3 चमचा तेल घालायचं, त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची, टमाटर घालायचं, थोडीशी हळद घालायची, चांगलं ह्याला मिक्स होऊ द्यायचं आधी, नंतर मग हळद टाकायची, हळद घालायची। हळदच्या नंतरनं थोडंसं आपलं लाल तिखट घालायचं, टमाटर जरा आधी मॅश होऊ द्यायचं। थोडंसं मऊ झालं टमाटर तर ह्याच्यामध्ये आपण घालायचं थोडीशी चटणी। मी आधी मसाला लावून घेताना चटणी घातलेलीच आहे, त्याच्यामुळे आता थोडंसंच वरून चटणी टाकणार आहे। चवीपुरतं मीठ तुम्ही शेंगदाण्याच्या कुटात सुद्धा मीठ टाकायचं आणि फोडणीला थोडं चवीपुरतं आपण मीठ कसे टाकायचं। तुम्ही कांदा टमाटर टाकला त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकताय, किंवा आपण जे मसाला लावतो ना त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकताय। त्याच्यानंतर आपण व्यवस्थित असं तेल अगदी साईडनं सुटलं पाहिजे एवढं भाजून घ्यायचं। अगदी खमंग वास येत आहे त्याचा, खूप छान मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली। तर ह्याच्यामध्ये आपण वांगी टाकून घ्यायचं। आता जे आपण शेंगदाण्याचं कूट, चटणी, मीठ लावले ना ते सगळी वांगी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। जे अद्रक, कांदा ह्याचा टमाटरची पेस्ट आहे त्याला वांग्याला पूर्ण लागायला पाहिजे असं आपण त्याला मिक्स करून घ्यायचं। जी वांगी ठेवलेली प्लेट आहे ते सुद्धा धुवून त्याचं पाणी तुम्ही वांग्यात घाला, त्याची छान ग्रेव्ही तयार होईल। छान वाटते ना? तर आपण ह्याला आता मिक्स करून घेऊया। थोडीशी गिरवी पाहिजे तर अजून थोडंसं पाणी घालू शकताय, वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ह्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं। जास्त नाही करायचं, थोडंसंच करायचं। त्याच्यानंतर आपण ह्याला झाकण लावून चांगलं ह्याला वाफलून घ्यायचं आहे। ग्रेव्हीमध्ये डीप करायचं सगळी, म्हणजे त्यात पूर्ण हे वांगी त्यात बुडली पाहिजे असं। मग ह्याच्यानंतर आपण ह्याला झाकण लावायचं। 5 ते 7 मिनटं झाली की आपण काढायचं। वांगं शिजले का बघून घ्यायचं। असं मस्त आपले ग्रेव्हीदार वांगं तयार झालेलं आहे, बघू शकताय। अगदी खमंग मस्तच होतं आहे, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। जास्त काही याच्यामध्ये मसालाही नाही, थोड्याच अगदी मसाल्यामध्ये मस्त बनणारी रेसिपी आहे। तुम्ही भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकताय। वांगंही शिजलेलं आहे, काढून दाखवते मी तुम्हाला। छानच आल्या लसणामुळे एक मस्त त्याचा खमंग वास येतोय। डिश तयार झाल्या मुलांना भूक लागेल। मी इथं भातासोबत तुम्हाला दाखवत आहे। गरम आहे, असं गरमागरम वांगं भात, भरून केलेलं वांगं आणि भात तुम्ही खाऊ शकताय। छानच, नक्कीच एकदा ट्राय करा। आवडलं की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला। काही वेगळं वाटलं तर कमेंटद्वारे कळवू पण शकताय तुम्ही। असं झणझणीत वांगं तयार झालेलं आहे।